विषय तो होता विषय तू तुला नाही ताई मी नाही समजू तुला लई समजवलं मी आतापर्यंत काय काय गोष्टी मला वाटतं करून त्यांच्या घरी बघायला आता डायरेक्ट साखरपुडा केला. ठीक आहे, केला तर केला, काय नाही असेल तसं त्यांनी मानून घेतलं. माझे फुल नाही फुलाची पाकळी मी जसं होतं तसं आमचे नाव त्यांनी पैसे घेतले यांच्याकडून त्याला मानून घेतलं. आम्हाला फक्त 2000 रुपये दिले त्याने. इथं आलो इथून जाण्यासाठी त्याच्या तोंडावर त्यानं आडनाव देतो मला फोन लावेल तो बोलवेल घरला याचा चला आपले आता जवळचे नाही. तू तुझा त्याचा आहे तू मला विचारून दिले नाही त्याला आम्हाला काय म्हणतात फक्त माझ्या दखत यांनी 4000 रुपये ते साखरपुडा त्या दिवशी ऐका एकदा 4 दिले, एकदा 3100 दिले. माझ्या दखत किती दिले 4000 ही गोष्ट करेल. त्याच्यातून मला त्यांनी 2000 आणि एकदा त्यानं 5000 घेतला. मग आता त्याला तोंड आहे माझ्यापर्यंत आहे का हे आमचं काय तर होईल अजून द्या. बरं आता काय म्हणते मी हे 50 आहे अजून 10 तर मला काही तर ॲडजस्ट करून 4-8 दिवसाचा काळ जाऊ द्या. आता मला घ्यायला इकडं तिकडे जाऊन बघायची माल ताला मग किती खर्च केले नाही आजच्या तारखेला. तुम्हाला एकदा हे बरं का तुम्हाला फर्स्ट बोलली असतील ना 70,000 रुपये होणार नाही. भाऊ 50 म्हणले होते मी तुम्हाला खोटं ऐकून घे बोलायचं नाही. तुम्हाला बोलले बोलत आहे भाऊ म्हणे मी चेतनला 50 बोलले काही म्हटलं 50 मध्ये होत नाही मला 70,000 लागतील तू म्हणे करू म्हणे असं बोलले नाही तसं म्हणले नाही 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 तसं म्हणले करू नाही म्हणे. तर जाऊ की केवढं 10,000 नाही गे काय तुला तर सांभाळून घेतलं एवढं काय सांगितलं आता आता तुझ्या ती बहिणीचं लग्न केलं 1.5 लाख रुपये घेतले काय सांगू म्हणलं घेते मला बी म्हणले ₹1,00,000 घेतलं मी 50,000 म्हणले नाही का 1,00,000 रुपये 50,000 रुपये ज्याने घेतले पण मी माझी 1 लाख रुपये परिस्थिती आम्हाला. सगळी खरी काय असेल ती कंडिशन सांगितलं मला. तिला काय म्हणलं टेन्शन घेऊ नका ताईचं काय घेऊ नका कोणाच काय पण तुम्ही वेगळं सराव. असं होते या जे अविवाहित युवक आहेत त्यांच्या विवाहाचा म्हणजे ते विवाहासाठी जे इच्छुक असतील त्याचा हे फायदा उठवतात आणि काही एजंट माणसं पाठवतात आणि वधूचे फोटो दाखवून त्यांना विवाहासाठी मान्य ठरवतात की बाबा ही वधू आहे आम्ही तुमच्या ह्याच्यासोबत आम्ही विवाह करतो आणि पैशाची डिमांड ठेवतात. पैसे मागतात पैशासोबत सोन्याची डिमांड असते त्यांची की बाबा वधूसाठी साडीसोबत एवढं सोनं द्यायचं आणि एवढे पैसे द्यायचे. आता ह्या केसमध्ये त्यांना 10 ग्रॅमचं मनी म्हणतो स्वतः झुबे आणि असं काही तर 25 ग्रॅमचे